ऑपरेशन टायगरबाबत काहीच माहिती नाही. शिवसेना नेते तानाजी सावंत यांनी हे वक्तव्य केलंय. आपल्याला कुठलीही माहिती नाही असं गुलाबराव पाटील म्हणतात. तर मीडियामधून चर्चा ऐकतोय असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. काय ती जबाबदारी तुमच्यावर. तुम्ही काय बोलताय मला काय म्हणजे ओमराजे निंबाळकर कुठं तुम्ही दिल्लीवरून लँड झाला ना? नाही दिल्लीवर पण इंडिगो आले ना आत्ताच आलो आम्ही. नाही नाही, तुम्ही बरं काय जबाबदारी दिली काय? तुम्हाला? ऑपरेशन टायगर नाही म्हणजे ऑपरेशन टायगर जसं तुम्ही ऐकताय तसं मी ऐकत होतो. तुम्ही पक्षातील एक वरिष्ठ नेते आहात, हा. तुमच्यावर एक मोठी जबाबदारी नेहमी दिलेली आहे. तर यावेळेस ओमराजेंना तुम्ही पुण्याहून दिल्लीला आणि दिल्लीहून परत पुण्याला आणणं ही जबाबदारी तुमची होती. नाही म्हणजे आता हे तुम्ही सांगताय हे तुमच्याच माध्यमातून मला कळत आहे. बरं. पण तुम्ही ऑपरेशन टायगरचा जसं तुम्ही आम्हाला विचारताय त्या पद्धतीनं मीही मीडियावरनं बघतो की ऑपरेशन टायगर काहीतरी सुरू झालंय. बरं. काही म्हणतात सुरू झालं नाही, काय म्हणतात सुरू झालं. जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढंच मलाही माहिती आहे. समजा शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा भूकंप होण्याची तयारी दिसते आपल्याला. काय तुमचं काय प्रतिक्रिया आहे सगळ्या संदर्भामध्ये? नाही, मी पण आपल्या चॅनलद्वारे किंवा पेपरद्वारे हे वाचतोय, पण त्याच्यातलं मला काही माहित नाही. कारण की शेवटी हा मुंबईमध्ये आणि शिंदे साहेबांच्या अखत्यारीतला विषय असल्यामुळे मला त्याच्यातलं काहीच माहित नाही. 6 खासदार फुटण्याच्या तयारीत आहेत. नवीन मी गट तेच तयार सांगितलं तुम्हाला की मी तुमच्या चॅनलद्वारे म्हणेल किंवा पेपरद्वारे मी पाहिलं, पण मला त्याच्यातलं काही एक माहित नाहीये. ऑपरेशन टायगर पुन्हा यशस्वी होईल असं वाटतंय तुम्हाला? हे बघा, आता या ठिकाणी कोणाचं कोण मत जाणतं, शेवटी काय होईल हे आता काळच सांगेल.